मित्रांनो वेलकम. माझं नाव आहे पंकज नांदोकर. तुमचा अभ्यास कसा सुरू आहे? माझ्या चॅनलची तुम्हाला काही हेल्प होत आहे की नाही कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो. आतापर्यंत आपण प्लांट किंगडममध्ये जो पहिला डिव्हिजन आहे तो पहिला डिव्हिजनचा स्टडी केला थायलोफायटा. त्याच्यामध्ये अल्गीचा आपण स्टडी केला बाळांनो. तर अल्गीबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आता एक लक्षात घ्यायचं तुम्हाला की हे जे सगळं विटाकरने क्लासिफिकेशन तयार केलं याचा एक महत्त्वाचा पॉईंट जो होता, एक महत्त्वाचं जे याचं फाउंडेशन होतं किंवा क्रायटेरिया होता तो होता की इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप किंवा उत्क्रांतीनुसार कसे कसे जीव तयार होत गेले. तर उत्क्रांतीच्या अकॉर्डिंग, इव्हॉल्युशनच्या अकॉर्डिंग या पृथ्वीवर सगळ्यात आधी कोणते प्लॅन्ट तयार झाले? तर या पृथ्वीवरती सगळ्यात आधी अल्गी तयार झाले. थॅलोफायटा नाव या ग्रुपमध्ये प्लॅन्ट तयार झाले. थॅलोफायटामध्ये फक्त अल्गी आहे. तर अल्गी तयार झाली आहे सगळ्यात आधी इव्हॉल्युशनच्या अकॉर्डिंग. मग अल्गीपासून हळूहळू कोण तयार झालं? कोणता ग्रुप तयार झाला? आधी थॅलोफायटा, मग ब्रायोफायटा तयार झाला, मग टेरिडोफायटा, मग त्यानंतर मग आले जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. तसं इव्हॉल्युशन जसं होत गेलं तसे सिम्पल प्लॅन्टपासून कॉम्प्लेक्स प्लॅन्ट तयार झाले. साध्या साध्या प्लॅन्टपासून मोठे मोठे प्लॅन्ट तयार होत गेले. पहिले पृथ्वीवर असे प्लॅन्ट आले की जे बिलकुल छोटे छोटे होते. त्यांना ना रूट होते ना लीव्ज होते, काहीच नव्हतं. ते शेवाळासारखे म्हणजे अल्गी होत्या त्या. मग हळूहळू प्लॅन्ट मोठे होत गेले. मग त्याला पानं फुलं वगैरे येत गेले. मग असे मोठे अँजिओस्पर्म तयार झाले. मग त्याला पानं फुलं फळं येतात. मग तुमच्या लक्षात आलं का की कसं इव्हॉल्युशन होत गेलं आणि कसे त्या इव्हॉल्युशनच्या अकॉर्डिंग प्लॅन्ट डेव्हलप होत गेले किंवा इव्हॉल्व होत गेले. तर सुरुवातीला तर स्मॉल प्लॅन्ट होते, सिम्पल प्लॅन्ट होते, मग कॉम्प्लेक्स प्लॅन्ट तयार झाले, मोठमोठे प्लॅन्ट, जायंट प्लॅन्ट तयार होत गेले. तर या पृथ्वीवर जे सुरुवात झाली या प्लॅन्ट किंगडमपासून किंवा ज्या वनस्पती या पृथ्वीवर सगळ्यात आधी आल्या त्या अल्गी होत्या. थायलोफायटा या ग्रुपमधले प्लॅन्ट होते, शेवाळ होते. मग आता या थॅलोफायटामध्ये थोडेफार बदल होत गेले, याच्यामध्ये इव्हॉल्युशन होत गेलं आणि मग या थॅलोफायटापासून तयार झाले या पृथ्वीवर कोणते प्लॅन्ट? ब्रायोफायटा या ग्रुपमधले प्लॅन्ट. अल्गीपासून ब्रायोफायटा ग्रुपमधले प्लॅन्ट तयार झालेले आहेत. तर मग या ब्रायोफायटा या प्लॅन्टचा किंवा या ग्रुपमध्ये किंवा या डिव्हिजनमध्ये जे प्लॅन्ट आहेत किंवा या डिव्हिजनचंच आपल्याला आज स्टडी करायचं आहे. तर काय काय वैशिष्ट्य आहे या ग्रुपचं, या डिव्हिजनचं आणि कोणते कोणते प्लॅन्ट या ग्रुपमध्ये येतात हे सगळं काही आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला समजून घ्यायचं बाळांनो. सगळं आधी ते बघा की मिनिंगच आपण सुरुवात करू की मिनिंगच काय आहे ब्रायोफायटाचा. तर ब्रायो म्हणजे मॉस आणि फायटॉन म्हणजे आपल्याला माहिती आहे फायटॉन म्हणजे प्लॅन्ट. फायटॉन, फायटा वगैरे असा शब्द आले की लक्षात ठेवायचं बायोलॉजीमध्ये की प्लॅन्ट त्याचा अर्थ आहे, प्लॅन्ट त्याचं मिनिंग आहे. आता हे जे ब्रायोफायटा प्लॅन्ट आहे हे सुद्धा तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त करून तुम्हाला दिसून पडतात. जसं तुम्ही जंगलामध्ये पावसाळ्या दिवसामध्ये फिरायला गेले तशी हिरवीगार चादर आथरलेली तुम्हाला दिसते डोंगरावरती वगैरे पहाडांवरती. तर ते सगळे मॉसेस आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्रायोफायटा या ग्रुपमधले ते प्लॅन्ट आहेत. लक्षात आलं ना? तर ब्रायोफायटाचा असा अर्थ आहे. आता एक एक करून समजून की कोणते कोणते याच्यामध्ये प्लॅन्ट आहेत, काय काय त्याचे जनरल फीचर्स आहेत. तर बघा जनरल फीचरपासून आपण सुरुवात करू की हा जो ब्रायोफायटा हा जो डिव्हिजन हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये 960 जेनेरा आहेत आणि 25,000 स्पेसीज आहेत. ब्रायोफायटा या ग्रुपमध्ये किती प्लॅन्ट आहे? 25,000. लक्षात येते ना? म्हणजे पृथ्वीवर वेगळे वेगळे जे 25,000 प्लॅन्ट आहेत तर ते या ग्रुपमध्ये आहेत, ज्याला आपण मॉसेस असं म्हणतो किंवा ब्रायोफायटा या ग्रुपमध्ये आपण त्यांना ठेवलेलं आहे. लक्षात आलं? त्यानंतर मग आता हे ब्रायोफायटा या ग्रुपमध्ये प्लॅन्ट कुठे आपल्याला बघायला भेटतात? दुसरा पॉईंट आपला दे आर टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल आहेत ते जनरली माती म्हणजे जमिनीवरती आहेत, पाण्यामध्ये नाही. जमिनीवरती जसे अल्गी आपल्याला पाण्यामध्ये आपल्याला शेवाळ दिसतलं अल्गी जे आहे जनरली अल्गीची वाढ कुठे होते? पाण्यामध्ये होते. पण यांची टेरेस्ट्रियल आहे, मातीमध्ये वाढतात, हे जमिनीवरती वाढतात. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जिथं मॉइस्ट प्लेसेस आहे, जिथं शाडी प्लेसेस आहेत तिथे यांची वाढ जास्त करून आपल्याला दिसून पडते, भराभरा वाढतात. जिथे सावली दिसेल, जिथे ओलावा दिसेल, जिथं ओलसर जागा दिसेल त्या ठिकाणी मॉसेसची वाढ भरपूर प्रमाणात होते. समजलं ना? तर आणखीन आपल्याला पुढे सांगितलेलं आहे याचं फीचर ते म्हणजे वॉटर नीड फर्टिलायझेशन अँड कंप्लीट लाईफ सायकल. महत्त्वाचं म्हणजे की हे जरी जमिनीवर राहत असले तरी यांचे लाईफ सायकल कंप्लीट करायला पाणी आवश्यक आहे. लाईफ सायकल कंप्लीट करायसाठी पाणी खूप आवश्यक आहे. ते का आवश्यक आहे ते पण आपण समजून घेऊ. बघा आपल्याला सांगितलेलं आहे हेन्स कॉल्ड एम्फिबियन्स ऑफ द प्लॅन्ट किंगडम. आता या ग्रुपमधले जे प्लॅन्ट आहेत ब्रायोफायटा यांना एम्फिबियन्स म्हटलं जातं. एम्फिबियन्स ऑफ प्लॅन्ट किंगडम. तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो की एम्फिबियन्स ऑफ प्लॅन्ट किंगडम कोण आहे? टेरिडोफायटा, ब्रायोफायटा, थॅलोफायटा वगैरे असे ऑप्शन दिल्या जातील. त्याच्यापैकी ब्रायोफायटा जे आहेत त्यांना आपण एम्फिबियन्स ऑफ दी प्लॅन्ट किंगडम म्हणून ओळखतो. एम्फिबियन्स म्हणजे काय ऐकलंय का तुम्ही? माहिती आहे का तुम्हाला? एम्फिबियन्स जनरली ॲनिमलशी रिलेटेड आपण हा शब्द ऐकतो. बेंडूक त्याचं एक्झाम्पल आहे. बेंडूक फ्रॉग. बेंडूक पाण्यामध्ये राहू शकते आणि जमीनवरती पण राहू शकते. जे पाण्यावरही राहू शकतात आणि जमीनवरही राहू शकतात आपण त्यांना काय म्हणतो? त्यांना आपण एम्फिबियन्स असं म्हणतो.
तसं प्लांटमध्ये सुद्धा वापरला जातो ॲम्फिबियन्स हा शब्द. असे प्लांट की जे जमिनीवर राहतात पण ज्यांना रिप्रोडक्शनसाठी पाण्याची आवश्यकता आहे. रिप्रोडक्शन मात्र ते पाण्याच्या मार्फतच करतात. म्हणजे पाणी पण आलंच त्याच्यामध्ये, पाणी पण आवश्यकच आहे त्यांना, आणि मातीवरती ते जगतातच, जमिनीवरती तर जगतातच. मध्ये माती आणि पाणी दोघांची आवश्यकता असल्यामुळे आपण त्यांना ॲम्फिबियन्स असं म्हणतो, ॲम्फिबियन्स ऑफ दी प्लांट किंगडम. तर लक्षात आलं ना तुम्हाला यांना ॲम्फिबियन्स का बरं म्हणतात? मराठीमध्ये आपण उभयचर म्हणतो ना, त्याला उभयचर म्हणजे दोन्ही ठिकाणी जगणारे. त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे की प्लांट शोज गमिटोफायटिक अँड स्पोरोफायटिक स्टेजेस. हे जे ब्रायोफायटा या ग्रुपमधले प्लांट आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये 2 स्टेजेस शो करतात. कोणते? गमिटोफायटिक आणि स्पोरोफायटिक स्टेज. म्हणजे जसं आपलं आहे, आपल्या आयुष्यामध्ये कसे लाईफ सायकलमध्ये आपल्या वेगळ्या वेगळ्या स्टेज येतात. आपल्या आयुष्यामध्ये आपण बालपण, तरुणपण, म्हातारपण यांचं पण तसंच आहे. यांच्या आयुष्यामध्ये पण 2 स्टेज आहेत. एक म्हणजे गमिटोफायटिक स्टेज आणि दुसरी आहे स्पोरोफायटिक फेज. गमिटोफायटिक फेज का बरं म्हणतात? कारण ते गमिट तयार करतात. आणि स्पोरोफायटिक का बरं म्हणतात? कारण ते स्पोर तयार करतात. जे स्पोर तयार करतील ते स्पोरोफायटिक, जे गमिट तयार करतील ते गमिटोफायटिक. सिंपल आहे ना. तर तुमच्यासमोर ही जी डायग्राम आहे किंवा हे जे प्लांट आहे याच्यामधून तुम्हाला समजते गमिटोफाईट काय आहे आणि स्पोरोफाईट काय आहे. तर बघा, हे एक मॉस आहे, ब्रायोफायटा या ग्रुपमधलं हे प्लांट आहे आणि तुम्हाला दिसते की याच्या लाईफ सायकलमध्ये तुम्हाला 2 फेजेस बघायला भेटतात, गमिटोफायटिक आणि स्पोरोफायटिक. तर गमिटोफायटिक प्लांट आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला एक स्ट्रक्चर आलेलं दिसेल, स्पोरोफाईट म्हटलं त्याला. स्पोरोफाईट काय तयार करते? तर स्पोर तयार करेल. गमिटोफाईट काय तयार करेल? तर गमिट्स तयार करेल. तर हे जे प्लांट आहे ब्रायोफायटा यांच्या आयुष्यामध्ये असे 2 टप्पे येतात, गमिटोफायटिक आणि स्पोरोफायटिक. तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये कशा प्रकारचं आहे हे प्लांट. गमिटोफाईट कशाला म्हटलं आपण, स्पोरोफाईट कशाला म्हटलं. तर हे डायग्राम लक्षात ठेवा, आपल्या बुकमधलीच डायग्राम आहे, त्याच्यावरून तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं लक्षात येईल. बघा काय सांगितलं आणखीन पुढचं फीचर काय आहे? प्लांट बॉडीज थॅलॉइड ऑर लिफी विच रिप्रेझेंट्स गमिटोफायटिक जनरेशन. काय म्हटलं? प्लांट बॉडी कशी आहे? थॅलॉइड आहे बाळांनो. थॅलॉइड म्हणजे काय? थॅलॉइड म्हणजे मराठीमध्ये याला सुंदर शब्द आहे, तो म्हणजे निरअवयवी शरीर. म्हणजे असं शरीर की ज्याला अवयवच नाहीत. आपल्याला अवयव आहे ना, कोणते अवयव आपले? आपले डोळे आहे, आपले हात आहे, आपले पाय आहेत. पण प्लांटचे अवयव कोणते आहेत? त्याचे रूट आहेत, स्टेम आहेत, लीव्ज आहे, झाडाचे पानं, झाडाचे मुळं, झाडाचं जे स्टेम आहे ते झाडाचे अवयव आहेत. पण ब्रायोफायटा या ग्रुपमध्ये असे प्लांट आहेत की ज्यांना अवयवच नाही. कोणते अवयव असतात प्लांटचे? रूट, स्टेम, लीव्ज. मग यांच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्ज आपल्याला दिसत नाहीत क्लिअर आहे. जसं आपण बघितलं अलगीमध्ये पण रूट नाही आहेत, स्टेम नाही आहेत आणि लीव्ज पण नाही आहेत. अलगीला ना फळं नाही, फुलं नाही, काहीच नाही दिसत आपल्याला. तर अशा प्रकारचं जे शरीर असते प्लांटचं की ज्याच्यामध्ये येणार तुम्हाला रूट दिसत नाही क्लिअर, तुम्हाला रूट पण नसतात, स्टेम पण नसते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये लीव्ज पण नसतात, पानं पण नसतात. तर अशा प्रकारच्या बॉडीला, अशा प्रकारच्या झाडाच्या बॉडीला आपण काय म्हणतो? थॅलस. लक्षात आलं ना? त्यांची बॉडी कशी आहे? जसं आपण जनरली प्लांट बघतो, एक मोठं झाड बघतो आपण, तर त्या झाडामध्ये आपल्याला पानं दिसतात, त्याला फळं फुलं दिसतात, त्याचं स्टेम दिसते, त्याला रूट दिसतात, तसं प्रॉपर झाड दिसते. पण या झाडामध्ये जर तुम्हाला रूटच दिसले नाही, जर त्या झाडामध्ये तुम्हाला लीव्ज, पानं दिसले नाही, स्टेम दिसलं नाही, तर अशा झाडाला काय म्हणणार तुम्ही? अशा ज्या झाडाच्या प्लांट बॉडीला काय म्हणणार? थॅलस. लक्षात आलं ना तुमच्या आता? तर अशा प्रकारे आपण या प्लांट बॉडीला काय म्हणतो? थॅलस. प्लांट बॉडी कशी आहे? थॅलॉइड आहे किंवा लिफी आहे. लीफसारखं पण स्ट्रक्चर त्याला येते. आणि हे काय शो करते? गमिटोफायटिक जनरेशन. तुम्हाला दिसते याच्यासमोर की हे जे प्लांट आहे याच्यामध्ये लीफसारखं स्ट्रक्चर आलेलं आहे या झाडाला आणि या लीफसारखं दिसणाऱ्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? या झाडाला गमिटोफाईट असं म्हणतो. लक्षात आलं ना? तर अशा प्रकारची जी प्लांट बॉडी असते की ज्याच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्ज प्रॉपर दिसत नाही, आपण डिफरन्शिएट करू शकत नाही त्याच्या रूट, स्टेम, लीव्जमध्ये, तर अशा प्रकारच्या बॉडीला थॅलॉइड बॉडी असं म्हटलेलं आहे. समजलं ना? पुढे चालू होता आणि पुढचं याचं फीचर ते म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट स्पोरोफायटिक जनरेशन. आता गमिटोफाईट काय आहे तर समजून घेतलं. ही डायग्राम नेहमीकरिता लक्षात ठेवायची आहे. खालचा पार्ट, खालची बॉडी दिसते या प्लॅन्टची, त्याला म्हटलं आपण गमिटोफाईट, कारण ते गमिट तयार करते. आता वरतीच यालाच लागून आलेलं काय आहे? या झाडाला लागून आणखीन एक पार्ट आलेला ज्याला स्पोरोफाईट असं म्हटलं. तर स्पोरोफाईटमध्ये तुम्हाला आणखीन एक कॅप्सूल नावाचा पार्ट दिसतो ना, बघा कॅप्सूल, हे आहे कॅप्सूल, बरोबर आहे. कॅप्सूल नावाचा पार्ट तुम्हाला दिसतो आणि या कॅप्सूलमध्ये स्पोर्स तयार होतात. मग हे कॅप्सूल तुटून जाते आणि मग हे स्पोर्स असे इकडे तिकडे पसरतात आणि ज्या ठिकाणी मग त्याला ओलावा दिसेल, सावली दिसेल, त्या ठिकाणी मग ते झाडं तयार होतात, त्याच्यापासून मॉस तयार होतात, ब्रायोफायटा या ग्रुपमधले प्लांट तयार होतात. समजलं ना? तर हे स्पोर तयार केले यांनी, या कॅप्सूलमध्ये स्पोर तयार झाले, म्हणून आपण या पार्टला स्पोरोफाईट असं म्हटलेलं आहे. जिथे स्पोर तयार होतील तो स्पोरोफाईट, जो गमिट तयार करेल तो गमिटोफाईट. सिंपल, लक्षात आलं?
तर लक्षात आलं ना तुमच्या स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट स्पोरोफायटिक जनरेशन. 2 जनरेशन आहे ना, गॅमेटोफाईट जनरेशन आणि स्पोरोफाईट जनरेशन. पुढे वळू आणि पुढे सांगितलेलं आहे ब्रायोफाईट हॅव अ रूट लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रायझॉइड. आता एक लक्षात घ्यायचं तुम्हाला की मी जसं तुम्हाला सांगितलं की हे जे प्लांट आहेत याच्यामध्ये तुम्हाला खरेखुरे रूट दिसत नाहीत, खरेखुरे लीव्ज दिसत नाहीत, खरेखुरे स्टेम दिसत नाहीत. तसं थॅलॉइड स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये रूट सारखं दिसणारं स्ट्रक्चर आहे. बघा काय सांगितलेलं आहे, रूट लाईक स्ट्रक्चर. रूट आहे का ते नाही, रूट सारखं दिसणार आहे. फक्त रूट सारख्या दिसणाऱ्या स्ट्रक्चरला रायझॉइड असं म्हटलेलं आहे. तुम्ही बघू शकता या डायग्राममध्ये. आता बघा रूट सारखं दिसणारं खालीच तुम्हाला दिसते, सगळ्यात खाली जसं झाडाची मुळं असतात तर आपण रूट म्हणतो, पण इथे काय म्हटलेलं आहे, रायझॉइड असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या रायझॉइड्स. आता काय करतात रायझॉइड, तर आपल्याला रायझॉइड काय करतात हे पण सांगितलेलं आहे की रायझॉइड ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल ऑल्सो हेल्प इन फिक्सेशन ऑफ थॅलस टू दी सबस्ट्रॅटम. जसं रूटचं काय काम असते, रूट हे झाडाला आजूबाजूच्या मातीमधून पाणी ॲब्झॉर्ब करून देतात, पाणी शोषून घेतात आणि ते पाणी झाडाला देतात. त्याचबरोबर हे रूट मातीमधले जे मिनरल्स असतात ते ॲब्झॉर्ब करतात आणि ते झाडाला देतात. तशाच प्रकारचं काम हे रायझॉइड करतात. जसं तुम्हाला दिसते त्या डायग्राममध्ये बघा, हे रायझॉइड काय करतात, तर हे रायझॉइड जे आहे हे पण या मातीमधलं आजूबाजूचं जे पाणी असेल, जे मिनरल असेल ते ॲब्झॉर्ब करतात, या झाडाला देऊन टाकतात, मॉसला. समजलं ना. आणि त्याचबरोबर हे रायझॉइड काय करतात की हे झाड कशाला तरी असं चिपकलेलं असते, त्याला सबस्ट्रॅटम म्हणतात. आता हे प्लॅन्ट आहे कशाला तरी चिपकलेलं आहे, त्याला सबस्ट्रॅटम म्हटलं. आणि कोणामुळे चिपकलेलं आहे, रायझॉइडमुळे. तर रायझॉइडने काय केलं की कशाचा तरी आधार घेतला आणि ते रायझॉइड जाऊन त्या समजा एखादा दगड आहे त्या दगडाला जाऊन हे रायझॉइड चिपकले आणि रायझॉइड चिपकल्यामुळे ते झाड तिथेच वाढलं असं. आणि ज्या ठिकाणी हे जाऊन चिपकले त्याला सबस्ट्रॅटम असं म्हणतात. दिसते तुम्हाला बऱ्याचदा असं दगडावर किंवा एखादा कशाचा तरी आसरा घेऊन हे प्लॅन्ट वाढतात. मग ज्याचा आसरा त्यांनी घेतलेला आहे त्याला सबस्ट्रॅटम असं म्हटलेलं आहे. आणि त्या सबस्ट्रॅटमला कोण जाऊन अटॅच झालेला आहे, कोण चिपकलेलं आहे, रायझॉइड चिपकलेलं आहे. तर रायझॉइडनी काय काय काम केलं, रायझॉइडनी एक तर वॉटर ॲब्झॉर्ब करून घेतलं आणि त्याचबरोबर मिनरल ॲब्झॉर्ब करून घेतली आणि रायझॉइडनी त्या झाडाला आसरा द्यायचं काम केलं है ना. आणखीन पुढे सांगितलेलं आहे की हे जे रायझॉइड आहे हे युनिसेल्युलर आहेत इन लिव्हरवर्ट आणि मल्टीसेल्युलर मॉसेस. हे पण लक्षात घ्या, ज्यावर पण विचारला जाऊ शकते क्वेश्चन की रायझॉइड तर तुम्हाला समजलं, मुळासारखं दिसणारा स्ट्रक्चरला आपण रायझॉइड म्हटलं. आणि हे रायझॉइड युनिसेल्युलर असू शकतात, मल्टीसेल्युलर असू शकतात. युनिसेल्युलर कोणामध्ये आहे, लिव्हरवर्टमध्ये आहेत आणि मल्टीसेल्युलर हे मॉसेसमध्ये आहेत. समजलं का. तर लिव्हरवर्ट काय, मॉसेस वगैरे हे ग्रुप आपण समजून घेऊच. पुढे आता सांगितलेलं आहे लास्ट फीचर आहे याचं की हे ब्रायोफायटा ग्रुपमधले प्लॅन्ट रिप्रोडक्शन कशा प्रकारे करतात. तो 2 प्रकारे रिप्रोडक्शन करू शकतात. एक तर सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतात किंवा मग एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतील. दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन हे करू शकतात. कारण की याच्यामध्ये दोन्ही स्टेज आपल्याला दिसतात. गमिटोफायटिक स्टेज, त्यामध्ये गमिट तयार होतात, मेल गमिट फिमेल गमिट. आणि स्पोरोफायटिक फेज ज्यामध्ये स्पोर तयार होतात. म्हणजे हे झालं एसेक्शुअल रिप्रोडक्शन. स्पोर जमीनवर पडला आणि त्याच्यामधून झाड तयार झालं, हे काय झालं एसेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि जिथं मेल गमिट फिमेल गमिट भेटले ते काय झालं सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर मेल आणि फिमेल गमिट कोणी तयार केलं, गमिटोफायटिक या प्लॅन्ट बॉडीने. समजलं ना. तशा प्रकारे ब्रायोफायटा सेक्शुअल आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतात. पुढे आता आपण याचं थोडंसं डिटेलमध्ये क्लासिफिकेशन आणखीन जाणून घेऊ. तर बघा ब्रायोफायटा हा जो आहे हा कोणत्या किंगडममध्ये आहे, प्लॅन्ट किंगडममध्ये. सब किंगडम कोणता आहे याचा, क्रिप्टोगॅम्स. डिव्हिजन कोणता आहे, ब्रायोफायटा. आणि आता या डिव्हिजनला वेगळ्या वेगळ्या क्लासमध्ये डिवाईड केलेलं आहे. कोणते आहे, ब्रायोफायटा डिव्हिजन तर आपण शिकत आहोत. आता या डिव्हिजनला आणखीन 3 क्लासमध्ये डिवाईड केलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये 2च क्लास आहे. आपल्या बुकमध्ये NCERTमध्ये 2च क्लास दिलेले आहे. पण तुम्ही बाकीचे वेगळे वेगळे रेफरन्स बुक वाचले तर तुमच्या लक्षात येईल याचे 3 क्लास आहे ॲक्च्युअलमध्ये. पण बुकमध्ये 2च आहे, त्यामुळे तुम्हाला 2च समजून घ्यायचे. कोणते 2 आहे, एक म्हणजे लिव्हरवर्ट आणि मॉसेस असे 2च क्लास आहे दिलेले. हॉर्नवर्ट या लिव्हरवर्टमध्येच दिलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये 3 क्लास आहे, लिव्हरवर्ट, हॉर्नवर्ट, मॉसेस. पण बुकमध्ये 2च आहे मात्र. कोणते, लिव्हरवर्ट आणि मॉसेस. हे लक्षात घ्या. तर आता बुकच्या अकॉर्डिंगच आपल्याला चालावं लागणार आहे. तर बघा पहिला क्लास तो म्हणजे लिव्हरवर्ट्स, ज्याला हिपॅटॅसी असं सुद्धा म्हटलं जातं. अल्टरनेट नाव पण लक्षात घ्यायचे आहे बाळांनो, अल्टरनेट नाव पण लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला की लिव्हरवर्टलाच आपण हिपॅटॅसी असं म्हणतो. तर हा पहिला क्लास. या क्लासमध्ये कोणते कोणते प्लॅन्ट आहेत आणि त्याचे काय काय फीचर आहे, काय काय वैशिष्ट्य आहे हे पण आपण समजून घेऊच. तर बघा काय सांगितलेलं आहे, दीज आर लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा. हे जे लिव्हरवर्ट आहेत ना हे ब्रायोफायटाचे लोअर मेंबर म्हणून ओळखल्या जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं की इव्हॉल्युशनच्या अकॉर्डिंग हे सगळे प्लॅन्ट तयार झाले.
तर सगळ्यात आधी कोणते ब्रायोफायटा तयार झाले? लिव्हरवट, म्हणून त्यांना लोअर म्हटलं जातं, लोअर ब्रायोफायटा. म्हणजे त्यांचं शरीर अजून तेवढं डेव्हलप झालेलं नाही आहे, समजलं ना. तर ते सुरुवातीला तयार झाले, या पृथ्वीवर सुरुवातीला इव्हॉल्व झालेले किंवा तयार झालेले हे ब्रायोफाईट आहेत, लिव्हरवट. त्यानंतर मग आता पुढे सांगितलेलं आहे दीज आर प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफाईट्स. सुरुवातीला तयार झालेला ब्रायोफायटाचा हा ग्रुप आहे लिव्हरवट. आणखी सांगितलेलं आहे गमेटोफाईट पॉझेस फ्लॅट प्लॅन्ट बॉडी कॉल्ड थॅलस. हे तर तुम्हाला सांगितलेलं आहे की थॅलस म्हणजे काय, की असं बॉडी की ज्याच्यामध्ये रूट स्टेम लीव्ज वगैरे नसतात. तर अशा प्रकारच्या बॉडीला आपण थॅलस असं म्हणतो. तुम्हाला दिसते ही फ्लॅट बॉडी आहे यांच्यामध्ये. बघा ही लिव्हरवटचं तुम्हाला एक्झाम्पल दिसतील. रिक्सिया त्याचं एक्झाम्पल आहे. बघा ही डायग्राम बघा. रिक्सिया हे प्लॅन्ट आहे, हे एक ब्रायोफाईट आहे आणि लिव्हरवट या ग्रुपमधले आहे, क्लासमधले आहे. तर रिक्सिया कसं दिसते तुम्हाला? रिक्सिया हे थॅलससारखं दिसते. बघा डायग्राममध्ये दिसते तुम्हाला. असं झाडासारखं दिसते का हे प्लॅन्ट? नाही, प्रॉपर झाडासारखं नाही, हे पसरलेलं असं. त्याच्यामध्ये रूट स्टेम लीव्ज काहीच नाही, असं पसरलेलं आहे ते. तर प्लॅन्ट बॉडी कशी आहे? फ्लॅट आहे, चपटी झालेली आहे. प्लॅन्ट बॉडी काय म्हटलेलं आहे? प्लॅन्ट बॉडी इज फ्लॅट, ज्याला आपण थॅलस म्हणतो. कसं आहे मग हे थॅलस कसं दिसते तुम्हाला? कशी दिसते प्लॅन्ट बॉडी? थॅलस इज ग्रीन. प्लॅन्ट बॉडी कशी आहे? थॅलस कसं आहे? ग्रीन आहे. त्यानंतर डॉर्सी व्हेंट्रल आहे. डॉर्सी व्हेंट्रल म्हणजे काय? डॉर्सल आणि व्हेंट्रल अशा दोन्ही साईड मिळून डॉर्सी व्हेंट्रल शब्द तयार झालेला आहे. डॉर्सल म्हणजे मागचं पाठीचा भाग, व्हेंट्रल म्हणजे पोटाचा भाग. हे लक्षात ठेवायचं बायोलॉजीमध्ये असे शब्द. समजलं ना तुम्हाला? नेहमी बायोलॉजीमध्ये असे शब्द येतील, डॉर्सल, प्रॉक्झिमल, त्यानंतर मग असे व्हेंट्रल वगैरे. तर अशा प्रकारचे शब्द येतील. तर हे याचं मिनिंग लक्षात ठेवायचं आहे. ग्रीक किंवा लॅटिन भाषेतले शब्द असतात. तर डॉर्सल म्हणजे पाठीचा भाग, व्हेंट्रल म्हणजे पोटाचा भाग समोरचा. तर याची जी बॉडी आहे किंवा हे जे याच्या बॉडीला आपण थॅलस म्हणतो, ब्रायोफायटा किंवा या लिव्हरवटच्या बॉडीला थॅलस म्हटलं आपण. तर याची बॉडी डॉर्सी व्हेंट्रल आहे. डॉर्सी व्हेंट्रल म्हणजे काय? मागून वेगळी दिसते आणि समोरून वेगळी दिसते. पोटाचा भाग वेगळा दिसतो आणि हा जो पाठीचा भाग आहे हा वेगळा दिसतो. तर अशा प्रकारे दोन्ही वेगळे वेगळे सरफेस असलेल्या पार्टला, बॉडीला डॉर्सी व्हेंट्रल असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखी पुढे सांगितलेलं आहे प्रोस्ट्रेट. प्लॅन्ट बॉडी कशी आहे? प्रोस्ट्रेट. प्रोस्ट्रेट म्हणजे काय बाळांनो? प्रोस्ट्रेट म्हणजे अशी पसरली. जसं प्लॅन्ट आपण जनरली बघतो, प्लॅन्ट असं उभं असते, पण जे असं आवाडवं झोपलेलं असं याच्यामध्ये दिसते तुम्हाला प्रोस्ट्रेट, असं पूर्ण पसरलेलं जमिनीला लागून असं समांतर. तर अशा प्रकारच्या प्लॅन्ट बॉडीला आपण प्रोस्ट्रेट असं म्हणतो, हे लक्षात द्या. आणि सरळ असलं तर इरेक्ट, सरळ इरेक्ट. आणि जर पसरलेलं असलं तर मग आपण प्रोस्ट्रेट म्हणणार त्याला. तर प्लॅन्ट बॉडी तुम्हाला प्रोस्ट्रेट दिसते आणि त्याचबरोबर युनिसेल्युलर रायझॉइड्स याच्यामध्ये असतात. तर तुम्हाला हे पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतात की लिव्हरवट या क्लासमध्ये जे प्लॅन्ट आहेत त्यांच्यामध्ये रायझॉइड कसे आहेत? युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे? ते युनिसेल्युलर आहे, हे लक्षात द्या. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे लिव्हरवट या क्लासमध्ये कोणते कोणते प्लॅन्ट येतात. तर त्याच्यामध्ये आहे रिक्सिया, मार्कॅन्सिया. तुम्ही ऐकलं असेल, हे लक्षात ठेवा. 2-4 प्लॅन्टचे नावं लक्षात ठेवणे आवश्यकच आहे. सगळे नाही, कारण त्या भरपूर सारे 25,000 प्लॅन्ट आहेत की तुम्ही नावं लक्षात ठेवणार काही नाही. जे बुकमध्ये दिले आहे तेवढेच लक्षात ठेवायचे बाळांनो. तर रिक्सिया तर तुमच्या समोर आहे याची डायग्राम, रिक्सिया, आणि एक मार्कॅन्सिया पण आहे. त्यानंतर आता लिव्हरवट तर बघितलं आपण. हॉर्नवट, ज्याला अँथोसिरोटी असं म्हटलं जातं, हॉर्नवट. आता हॉर्नवटचं काय वैशिष्ट्य आहे? दीज आर मेंबर पजेस फ्लॅटन्ड थॅलस. आता या ग्रुपमध्ये जे प्लॅन्ट आहेत त्यांची पण बॉडी कशी आहे? फ्लॅट आहे, चपटी झालेली दिसते तुम्हाला. बघा हे सगळी प्लॅन्ट बॉडी ही कशी आहे? पसरलेली, चपटी झालेली प्लॅन्ट बॉडी तुम्हाला दिसते. त्याचबरोबर थॅलस प्रोड्युसेस हॉर्न स्ट्रक्चर विच आर कॉल्ड स्पोरोफाईट, हेन्स कॉल नेम हॉर्नवट. आता हॉर्नवट काय म्हणतात? हॉर्नवट का बरं म्हटलेलं आहे त्याचं पण आपल्याला अर्थ सांगितलेला आहे. हॉर्न म्हणजे काय? हॉर्न म्हणजे शिंग. तुम्हाला दिसते इथे की ही जी प्लॅन्ट बॉडी आहे याला असं शिंगासारखं स्ट्रक्चर आलेलं आहे, दिसते ना तुम्हाला? हे शिंगासारखं हॉर्नवट का बरं याला म्हटलेलं आहे? कारण हे शिंग आलेलं आहे याला. हे जे थॅलस आहे ना, ही जी प्लॅन्ट बॉडी आहे त्याच्यावर असं शिंगासारखं स्ट्रक्चर आलेलं आहे, म्हणून याला हॉर्नवट्स असं म्हटलेलं आहे. आणि हॉर्नवट काय शो करते? स्पोरोफाईट, म्हणजे याला स्पोर लागतील म्हणून याला स्पोरोफाईट म्हटलेलं आहे. आणि एक्झाम्पल काय आहे? अँथोसिरोस एक्झाम्पल आहे. तुमच्यासमोर हे डायग्राम दिसते, हे पिक्चर अँथोसिरॉसचं. अँथोसिरॉस कोण आहे? तर एक हॉर्नवट आहे. हॉर्नवट का बरं म्हटलं? लक्षात ठेवा, सिम्पल आहे. हॉर्नवट म्हटलं की शिंगासारखे प्लॅन्ट, ज्याला शिंग येतात असे प्लॅन्टला हॉर्नवट आपण म्हणतो. आणि त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? अँथोसिरॉस. समजलं? आता लास्ट क्लास आहे याचा, तो म्हणजे मॉसेस, दुसरा क्लास. त्याला आपण मुसी पण म्हणतो, मुसी. आता मॉसेसमध्ये काय काय वैशिष्ट्य आहे, कोणते कोणते प्लॅन्ट येतात हे पण जाणून घेऊ आपण. बघा काय सांगितलेलं आहे. दीज आर ॲडव्हान्स मेंबर ऑफ दी ब्रायोफायटा विच पजेस इरेक्ट प्लॅन्ट बॉडी. बघा हे जे ब्रायोफायटा आहे याच्यामध्ये सुरुवातीला तयार झालेले प्लॅन्ट कोणते होते? लिव्हरवट. ते प्रिमिटिव्ह ब्रायोफाईट होते, सुरुवातीला तयार झालेले.
पण जे ॲडव्हान्स जे नंतर तयार झालेले आहेत, जे ॲडव्हान्स आहेत ते कोणते ब्रायोफाईट आहेत? मॉसेस. हे पण लक्षात घ्या. तर ॲडव्हान्स मेंबर ब्रायोफायटाचे ॲडव्हान्स मेंबर कोण आहे? मॉसेस आहेत. आणि ज्यांची प्लॅन्ट बॉडी कशी आहे? इरेक्ट आहे. मॉसेसची प्लॅन्ट बॉडी कशी होती? लिव्हर हॉर्नवर्डची प्लॅन्ट बॉडी कशी होती? प्रोस्ट्रेट होती, अशी खाली बसलेली होती, जमीनला सपाट होती. पण मॉसेसची प्लॅन्ट बॉडी कशी आहे? इरेक्ट आहे, सरळ आहे, ताट आहेत ते प्लॅन्ट. जसं आपण बघतो ना जनरली आपले प्लॅन्ट बघतो आपण की त्यांची प्लॅन्ट बॉडी सरळ आहे, ताट आहे, त्याला इरेक्ट असं म्हणतात. आपलं पण पोश्चर आपण सरळ उभे आहे ना, पण इरेक्ट पोश्चर. लक्षात येतं का तुमच्या? तर यांची प्लॅन्ट बॉडी इरेक्ट आहे. आणि सांगितलेलं आहे पुढे की गमिटोफायटिक फेज ऑफ द लाईफ सायकल इन्क्लूड 2 स्टेजेस, नेमली प्रोटोनिमा स्टेज अँड लिफी स्टेज. जी गमिटोफायटिक फेज आहे यांच्या लाईफ सायकलची, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 स्टेजेस दिसतात, प्रोटोनिमा स्टेज आणि लिफी स्टेज. तर प्रोटोनिमा स्टेज कशी आहे, लिफी स्टेज कशी आहे वगैरे, तर हे पण आपण याच्यामधून या डायग्राम आहे ना, या डायग्राममधून समजून घेऊ बाळांनो. बिलकुल सिंपल आहे, लक्षात घ्या. यांच्या प्लॅन्ट बॉडीला आपण गमिटोफाईट म्हटलं. गमिटोफाईटमध्ये आपल्याला 2 स्टेज बघायला भेटतात. कोणत्या 2 स्टेज? प्रोटोनिमा स्टेज आणि एक दुसरी आहे लिफी स्टेज. प्रोटोनिमा स्टेज ही प्रोटोनिमासारखी आहे. प्रोटोनिमा म्हणजे काय? धाग्यासारखं स्ट्रक्चर. हे प्लॅन्ट सुरुवातीला धाग्यासारखे दिसतात आणि त्या धाग्यापासून मग लिफी स्टेज तयार होती. लिफी म्हणजे काय? लीफ, झाडाचे पाना ज्याला म्हणतात ना, झाडाला पानं आले की आपण लिफी म्हणणार त्याला. तशा प्रकारे 2 स्टेज आपल्याला या प्लॅन्टमध्ये बघायला भेटतात. सांगतो मी तुम्हाला हे सगळं काही समजून. बघा, सगळ्यात आधी तर प्रोटोनिमा स्टेज कशी आहे हे सांगितलेलं आपल्याला. कशी आहे प्रोटोनिमा? तर प्रोटोनिमा इज प्रोस्ट्रेट. कशी आहे प्रोटोनिमा? स्ट्रेट तुम्हाला दिसते. प्रोस्ट्रेट आणि इरेक्ट हे दोन्ही अपोजिट शब्द आहे, लक्षात घ्या. प्रोस्ट्रेट म्हणजे सपाट, असं जमिनीला लावून झोपल्यासारखं आडवं, आणि इरेक्ट म्हणजे सरळ. यांचं हे जे प्रोटोनिमा आहे, कसं आहे प्रोटोनिमा शरीर? हे प्रोस्ट्रेट आहे, खाली या डायग्राममध्ये दिसते तुम्हाला. बघा कोण कोण दिसतंय प्रोटोनिमा. मी असं याच्यावरती राऊंड केलेला असा. तर प्रोटोनिमा स्टेज कशी दिसते तुम्हाला? प्रोटोनिमा बघा, अशी झाडा असं हे जमिनीला समांतर असं आडवं केलेलं आहे ना, दिसते ना प्रोटोनिमा. तर हे प्रोटोनिमा आहे. आणि प्रोटोनिमा कसं आहे? तर प्रोटोनिमा हे प्रोस्ट्रेट आहे आणि ग्रीन आहे. दिसायला कसं आहे? ग्रीन आहे. ब्रांच आहे, फिलामेंटस आहे. याला ब्रांचेस पण आहेत बरं. प्रोटोनिमाला वेगळे वेगळे ब्रांच पण फुटलेले तुम्हाला दिसतात है ना. हा प्रोटोनिमा आहे. प्रोटोनिमा, या प्रोटोनिमाला वेगळे वेगळे ब्रांच पण आलेले आहेत, फिलामेंटस पण आहे हा. आणि याला इट इज ऑल्सो कॉल्ड ज्युवेनाईल गमिटोफाईट. याला ज्युवेनाईल गमिटोफाईट असं म्हणतात प्रोटोनिमाला. का बरं ज्युवेनाईल ज्युवेनाईल म्हणजे काय? ज्युवेनाईल म्हणजे तरुण असलेला. हळूहळू या प्रोटोनिमापासूनच गमिटोफाईट तयार होणार आहे. लक्षात आलं का? गमिटोफाईट प्लॅन्ट बॉडी तयार होणार आहे, समजलं ना. म्हणून याला ज्युवेनाईल गमिटोफाईट असं म्हटलेलं आहे प्रोटोनिमाला. याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ज्युवेनाईल गमिटोफाईट कोणती स्टेज आहे? प्रोटोनिमा स्टेज आहे. प्रोटोनिमा स्टेज कशी आहे? अशी जमीनला अशी समांतर आहे, खाली झुकलेली आहे, ग्रीन आहे. आता याच्यापासून गमिटोफाईट कसं तयार होते किंवा लिफी स्टेज कशी तयार होते हे पण आपण बघू. बघा काय सांगितलेलं आहे, इट बिअर मेनी बर्ड्स. हा जो प्रोटोनिमा आहे ना, याला खूप छोटे छोटे असे बर्ड लागतात. बर्ड छोटे छोटे असे या प्रोटोनिमाला बर्ड लागतात. मेनी बर्ड म्हटलेलं आहे. आणि मग काय होते? लिफी स्टेज इज प्रोड्यूस फ्रॉम ईच बर्ड. बघा 2 स्टेज आहेत ना, प्रोटोनिमा स्टेज आणि लिफी स्टेज. प्रोटोनिमा आपण बघितला, असं धाग्यासारखं ते स्ट्रक्चर आहे, जमिनीला समांतर आहे आणि त्याला बारीक बारीक बर्ड लागले है ना, असं बर्ड लागले. आणि मग या प्रत्येक बर्डमधून आता दिसते हे नाव बघा तुम्हाला, हे बर्ड है ना, या प्रोटोनिमाला असा बर्ड लागला आणि या बर्डमधून काय तयार झालं? या बर्डमधून लिफी स्टेज तयार झाली, लीव्ज तयार झाले. दिसते याच्यामध्ये तुम्हाला बघा हे डायग्राम. या डायग्राममधून सगळं क्लिअर होतं तुमची आयडिया. तर प्रोटोनिमा होतं, प्रोटोनिमाला असे बर्ड लागले, बर्डमधून लिफी स्टेज तयार झाली, असे पानं आले त्याला. लक्षात आलं ना? किती सोपं आहे. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे थस प्रोटोनिमा हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. अशा तऱ्हेनं बर्ड लागला आणि बर्ड कशाचा आहे? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचं एक्झाम्पल आहे, म्हणजे एसेक्शुअल रिप्रोडक्शन झालं. पुढे सांगितलेलं आहे लिफी स्टेज हॅज इरेक्ट. आता या बर्डपासून काय तयार झालं? लिफी स्टेज तयार झालं, लीफ सारखं दिसणारं स्ट्रक्चर तयार झालं है ना. मग आता ही लीफ सारखं दिसणारं स्ट्रक्चर कसं आहे? प्रोस्ट्रेट आहे का? नाही, इरेक्ट आहे. सरळ दिसते ना तुम्हाला डायग्राममध्ये दिसते. कसं आहे? इरेक्ट आहे. स्लेंडर स्टेम लाईक. स्टेम लाईक जे स्टेम सारखे असतात त्याला कॅलॉइड असं म्हणतात. मेन ॲक्सिस बिअरिंग अ स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर. लीफ सारखं दिसणाऱ्या स्ट्रक्चरला फायलॉइड असं म्हणतात. आता ही जी लिफी स्टेज आहे कशी आहे? लिफी स्टेज ही सरळ आहे, त्याला एक स्टेम लागलेला आहे, स्टेम सारख्या दिसणारला कॅलॉइड म्हटलं, आणि त्याचबरोबर त्याला पानं लागलेले आहेत असे
पानासारख्या दिसणाऱ्या स्ट्रक्चरला पानासारखं जे दिसणारं स्ट्रक्चर आहे त्याला फायलॉइड असं म्हटलं. समजते ना, हे दिसते तुम्हाला या डायग्राममध्ये असं सगळं. पुढे सांगितलेलं आहे इट इज फिक्स इन सॉईल बाय मल्टीसेल्युलर रायझॉइड. आता ही जी लिफी स्टेज आहे ही सॉईलमध्ये फिक्स झालेली आहे. कोणामुळे? रायझॉइडमुळे. बघा आता हे रायझॉइड आहे, हे रायझॉइड कोण आहे? मुळासारखं दिसणारं स्ट्रक्चर, झाडाची मुळं कशी असतात तशाच दिसणाऱ्या स्ट्रक्चरला रायझॉइड म्हटलं. या रायझॉइडमुळे काय झालं, हे जे लिफी सारखं स्ट्रक्चर आहे, हे लीफ सारखं जे स्ट्रक्चर आहे किंवा लिफी स्टेज आहे ही मातीमध्ये फिक्स झालेली आहे, मातीमध्ये आतमध्ये खोसल्या गेली आहे. कोणामुळे? रायझॉइडमुळे. दिसते ज्याच्या या डायग्राममधून सगळ्या आयडिया तुमच्या क्लिअर होऊन जातात है ना. हे लीफ स्टेज आहे, लीव्ज लागले तुम्हाला, आणि हे लिफी स्टेज याला रायझॉइड लागलेले आहेत. रायझॉइड मातीमध्ये आतमध्ये घुसलेलं आहे, त्यामुळे आता मातीमध्ये हे फिक्स झालं आहे. कोणामुळे फिक्स झालं हे? तर रायझॉइडमुळे. पुढे सांगितलेलं आहे दी स्टेज बिअर सेक्स ऑर्गन. आता हे जे लीव्स सारखं दिसणारं जे स्ट्रक्चर आहे ना, लिफी स्टेज, याला सेक्स ऑर्गन लागतात. पुढे सांगितलेलं आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग इन सेकंडरी प्रोटोनिमा. जो सेकंडरी प्रोटोनिमा आहे त्याच्यामुळे बडिंग लागते आणि फ्रॅगमेंटेशन पण होऊ शकते. म्हणजे आता बड लागला, बड तुटला, त्या तुटलेल्या बडपासून एक नवीन मॉस तयार होईल. किंवा मग याला हे जे प्रोटोनिमा आहे, या प्रोटोनिमाची एखादी ब्रांच जर तुटली, समजा याचा हा पार्ट तुटला प्रोटोनिमाचा, तर याला जर व्यवस्थित वातावरण भेटलं, याला पाणी भेटलं, याला सावली भेटली, तर या तुटलेल्या पार्टपासून एक नवीन मॉस तयार होईल. म्हणजे काय झालं? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन झालं. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसं असते? एसेक्शुअल असते. तशा प्रकारे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होते. किंवा मग फ्रॅगमेंटेशन किंवा बडिंगपासून, प्रोटोनिमाच्या फ्रॅगमेंटेशन किंवा बडिंगपासून नवीन मॉस तयार होतात. आता हे तर आपण सगळे जे फीचर सगळं काही बघितलं बाळांनो, बिलकुल सिम्पल होतं, समजलं ना. आता हे जे एक्झाम्पल काय काय बघा. एक्झाम्पल आहे फ्युनेरिया पॉलिट्रायकम स्पॅग्नम. विसरू नका, 2-3च एक्झाम्पल दिलेलं आहे. तर मॉसेस या ग्रुपमध्ये कोणते प्लांट येतात? मॉसेसमध्ये फ्युनेरिया येते, पॉलिट्रायकम, स्पॅग्नम. तर या एवढ्या प्लांटला आपण मॉस असं म्हणतो, समजलं ना. तर आता बाळांनो अशा तऱ्हेनं ब्रायोफायटा हा जो डिव्हिजन आहे याच्याबद्दल आपण कंप्लीट माहिती बघितलेली आहे. याचे जनरल फीचर, याचं आणखीन क्लासिफिकेशन वगैरे, कोणते कोणते क्लास याच्यात देतात त्याचे पण आपण फीचर बघितले, एक्झाम्पल पण बघितले. आता जाता जाता या ग्रुपमधल्या प्लॅनचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपण समजून घेऊ. आणि तो लास्टमधला आपला टॉपिक आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. तर काय सांगितलं बघा, हे तर एक त्याच्या अगोदर डायग्राम बघून घ्या तुम्ही. फ्युनेरिया, बरोबर आहे. तर हा एक मॉस आहे फ्युनेरिया. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे ब्रायोफायटाचं? सम मॉसेस प्रोव्हाइड फूड फॉर हर्बिओर्स, मॅमल, बर्ड एक्सेट्रा. काही मॅमल जे आहेत किंवा काही बर्ड आहेत ते काही मॉसेसला खाऊन जगतात. म्हणजे मॉसेस अन्न पण प्रोव्हाइड करतात, अन्न पण पुरवतात बर्ड्सला किंवा एखाद्या मॅमल्सला. ते अन्न पण द्यायचं काम करतात मॉसेस. हे याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे. पुढे सांगितले आहे स्पेसीज ऑफ स्पॅग्नम. अ मॉस, स्पॅग्नम काय एक मॉस आहे. प्रोव्हाइड पीठ यूज ॲज अ फ्युएल. मॉस काय आहे? मॉस स्पॅग्नम काय? स्पॅग्नम एक मॉस आहे आणि त्याच्यापासून आपल्याला पीठ भेटतो. पीठ कशात कामात पडतो? पीठ हा फ्युएल म्हणून कामात पडतो. हे जे स्पॅग्नम आहे ना, ह्या मॉस म्हणजे एक वनस्पती आहे, प्लॅन्ट आहे. आणि हे स्पॅग्नम जमीनमध्ये गाडल्या गेलं की त्याच्यापासून दगडी कोळसा तयार होतो. पीठ नावाचा दिलेलंच आपल्याला, पीठ नावाचा दगडी कोळसा तयार होतो. आणि या पीठपासून फ्युएल तयार करतात. दगडी कोळशापासून फ्युएल तयार होते, इंधन भेटते आपल्याला त्याच्यापासून. तशा प्रकारे कामात पडते आपल्याला हे प्लॅन्ट. हे त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे. पुढे सांगितलेलं आहे मॉसेस ऑल्सो यूज ॲज अ पॅकिंग मटेरियल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ लिव्हिंग मटेरियल बिकॉज दे हॅव सिग्निफिकंट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. मॉसेसचा वापर जे आहे ट्रान्सपोर्टेशनमध्ये पण करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल न्यायचा असला तर त्याच्यासाठी पण मॉसेस वापरला जाते. का बरं? कारण मॉसेसमध्ये वॉटर पकडून ठेवण्याची कॅपॅसिटी चांगली आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे त्याची. त्यामुळे ज्या ठिकाणी वॉटर होल्डिंगची आवश्यकता असते अशा ठिकाणी मॉस वापरला जाते. मॉस टाकतात तिथे. मग एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी माल न्यायचा असला एखादा तर मॉस तिथे कामात पडते. पुढे सांगितलेलं आहे जस्ट लाईक अ लायकेन मॉस आर द फर्स्ट लिव्हिंग बिंग टू ग्रो ऑन रॉक. जसं लायकेन बघितलं आपण, दगडफूल दगडावर वाढते, ते मातीचा दगडापासून माती तयार करते, सॉईल. त्याला पेडोजेनेसिस असं पण शब्द आहे. दगडापासून, रॉकपासून सॉईल तयार होणे, माती तयार होणे. तर जसं लायकेन दगडावर जगते तशाच प्रकारे हे जे मॉस आहेत ना, हे पण दगडावर जगतात आणि त्या दगडाचा भुगा करून टाकतात, माती तयार करतात त्याच्यापासून. काय सांगितलं पुढे? दे डिकम्पोज रॉक टू फॉर्म अ सॉईल, मेक देम सुटेबल फॉर ग्रोथ हायर प्लांट्स.
आणि जसं लायकेन दगडांवर जगते, दगडांवर वाढू शकते लायकेन, त्याच प्रकारे मॉसेस पण दगडावर जगतात, दगडांवर वाढतात आणि त्या दगडाचं ते डिकम्पोजिशन करून टाकतात, दगडाचा भुगा करून टाकतात, दगडाची माती करून टाकतात आणि मग त्या मातीवरती जे मोठे प्लॅन्ट आहेत, कारण तसं तर दगडावर कोणता प्लॅन्ट जगत नाही, मग दगडाची माती झाली की बाकीचे प्लॅन्टची वाढ त्याच्यावरती होते. तशा प्रकारचं काम हे मॉसेस करतात. पुढे सांगितलेलं आहे अ डेन्स लेअर ऑफ मॉसेस हेल्प प्रिव्हेंशन ऑफ सॉईल इरोजन थस ॲक्ट ॲज अ सॉईल बाइंडर. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जसं मी तुम्हाला बघितलं की तुम्ही पहाडात वगैरे एरियामध्ये गेले, मॉसेस भरपूर वाढलेली दिसते, अशी हिरवीगार चादर तुम्हाला पसरलेली दिसते मॉसेसची. तर त्याच्यामुळे काय होते की हे मॉसेस जे आहे मातीवर पसरल्यामुळे, जमिनीवर पसरल्यामुळे, की खूप सारा पाऊस जरी पडला तरी जमिनीची धूप होत नाही, म्हणजे माती वाहून जात नाही, कारण हे मॉसेस सगळ्या मातीवरती वाढतात आणि त्या मातीला पकडून ठेवतात, त्यामुळे पाण्यामुळे माती वाहून जात नाही, म्हणजे सॉईलचं इरोजन होत नाही, जमिनीची धूप होत नाही, सॉईल इरोजन थांबवण्याचं हे काम करतात, म्हणजे निसर्गाची मदत करतात. हे आहे याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ब्रायोफायटा या ग्रुपमधले जे प्लांट आहे अशा प्रकारे आपल्याला हेल्प करतात, मदत करतात. अशा प्रकारे बाळांनो, ब्रायोफायटा हा डिव्हिजनचा आपण स्टडी केलेला आहे, ब्रायोफायटाला आपण डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. तर चांगला अभ्यास करा, भरपूर MCQची प्रॅक्टिस करा आणि तुम्ही स्वतः नोट्स लिहून काढा. आणि आता तर रायटिंगला पण महत्त्व आलेलं आहे, डिस्क्रिप्टिव्ह पण पेपरला महत्त्व आलेलं आहे, त्यामुळे स्वतः छोटे मोठे क्वेश्चन सगळे तुम्ही सॉल्व करून बघा. आणि तुमच्या काही शंका वगैरे असल्या तर मला कमेंट करून तुम्ही जरूर विचारा. तुमची जास्तीत जास्त कमेंट माझ्याकडे आली पाहिजे. तुम्हाला लेक्चर कसं वाटते, फायदा होतो आहे की नाही, किंवा तुमच्या मनातल्या काही प्रश्न असले तर ते सगळे कमेंट करून मला तुम्ही जरूर विचारा. त्याचं जसं होईल माझ्याकडे वेळ भेटेल मी तुम्हाला उत्तर द्यायचा जरूर प्रयत्न करीन. थँक्यू व्हेरी मच.